नमस्कार. मी सौ रेणुका विद्यासागर पाटंगणकर श्री जनिजनार्दन चरित्राच्या पुढच्या भागात सुरुवात करत आहे. श्रीमद जनिजनार्दन गुरुमूर्तये नमः. गणेश साक्षात्कार. जनार्दनांचा नित्यक्रम म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान संध्या करून पयप्पान करणे, धुंडीराज गणेशाची पूजा अर्चा करून फुले दुर्वा अर्पण करून जपजाप्य अन्निक आटोपून भूचरी मुद्रा लावून पद्मासन घालून योग निरंजन ध्यान लावून एकाक्षरी मंत्राने एकाग्र चित्ताने आराधना करत बसणे. श्री गणेश साक्षात्कार व्हावा, गुरुपदेश लाभावा म्हणून अशी खडतर घनघोर तपश्चर्या त्यांनी आरंभिली. गणेशाच्या कृपाप्रसादासाठी आतुर झालेले जनार्दन निष्ठेने गणेश सेवा तपाचरण करत होते, पण अजून गणेश साक्षात्कार होत नव्हता. जनार्दनांचा नित्यक्रम अव्याहतपणे नियमितपणे चालू होता. दिन, पक्ष, मास, ऋतू, वर्षे उलटून चालली होती. जनार्दन गणेश नामस्मरणात गढून रंगून गेले होते. त्यांच्या मुखातून अहोरात्र एकाक्षरी मंत्राचा जप चालू होता. सर्व चराचर विश्वात गणेशच व्याप्त आहे. सर्व अक्षरातून तोच अक्षरत्व पावला आहे. सर्व शब्दार्थातून तोच सार्थ व सार सत्यभूत आहे. तेज रूपाने तोच गणेश सृष्टी प्रकाशित करत आहे. गगन रूपाने तोच सर्वत्र व्याप्त आहे. जलरूपाने तोच श्री गणेश जनजीवन समृद्ध करीत आहे. रसगंधाच्या रूपाने तोच फुलाफळातून सौंदर्य व माधुर्य यांची विलसिते प्रकटवित आहे आणि आपणही त्याचाच अंश म्हणून या विश्वात विहरत आहोत. या जाणीवेचा प्रत्यय जनार्दनांना येऊ लागला. ध्याता, ध्येय आणि ध्यान ही त्रिपुटीच उरली नाही. एकाक्षरी मंत्रातून एकत्वाचा प्रत्यय येऊ लागला. अशी 12 वर्षे लोटली. जनार्दनांच्या वृत्ती आनंदमय झाल्या. सहस्रदल नलिनीच्या पाकळ्या फुलून याव्या तसे अंतःकरण प्रफुल्ल झाले आणि शुभप्रभाती पूर्वेच्या क्षितिजावर तेजाळ कुंकुम रक्तिमांकित बालसूर्य उदित व्हावा. रात्रीचा गडद अंधकार तमोमय पटल क्षणार्धात दूर होऊन दशदिशा उजळून निघाव्या. तशा अननुभूतपूर्व अलौकिक अद्वितीय अवर्णनीय अत्यानंदाचा प्रत्यय त्यांच्या अंतरंगात येऊ लागला. अंतरंग प्रकाशमय झाले. एक दिव्य प्रकाश स्पर्श त्यांच्या हृदयाला घडला. हृदया प्रकाशात आनंदाच्या हिंदोळ्यावर जनार्दन डोलू लागले. प्रत्यक्ष धुंडीराज गणेश त्यांच्या हृदयकमल सिंहासनावर आविर्भूत होऊन आरूढ झाले आणि घनगंभीर स्वरात वरम ब्रूहि वरम ब्रूहि वरम ब्रूहि अशी त्यांनी आज्ञा केली. गणेशाचे ते सिंदूर विलेपित भव्य रूप, ती शुंडादंडा, तो मोदक, ते करुणेने निर्भर नेत्र, प्रसाद देण्यासाठी पुढे केलेला तो वरद हस्त व ते प्रसन्न टवटवीत मोहक हसतमुख पाहून जनार्दन विस्मित झाले. गणेशाचे रूपवैभव पाहून हर्षोत्फुल्ल झाले. त्यांच्या कानात मृदंगाचा ध्वनी निनादू लागला. तांडव नृत्याच्या नादलयपूर्ण आविष्काराने त्यांचे हृदय व्याप्त झाले. तुंबरू टाळ खणखणू लागले. नानाविध वाद्यांचा कर्णमधुर सूरसंगम वाद्यमेळातून नादाकार घेऊ लागला आणि कर्णपुटांचा फडत्कार करीत नागबंधयुक्त अतिरसाळ दोंद मिरवीत कंठ घुमवीत गणराजही रंगणात अवतरले. सांब शिवशंकर या वाद्यवृंदाच्या नृत्य कौशल्याच्या कौतुकपूर्ण आविष्काराने संतुष्ट झाले. धुंडीराज गणेशास त्यांनी सिद्धफळ दिले. त्यांनी उच्छिष्ट रसाचा अधिकारी जनार्दनास केले. जनार्दनांना श्रेष्ठ कृपा प्रसाद मिळाला, पण अंतरंगातील साक्षात्काराने त्यांचे मन समाधान पावेना. ते धुंडीराजास म्हणू लागले, प्रत्यक्ष दर्शना वाचोनी कृतार्थ दास नवे मनी, पूर्वी ध्रुवा ते मधुवनी विपरीत करुणी दाविले. तैसे नसो गजानना हीन दिना जनार्दना, सगुण कृपा कटाक्ष दाना देवणी स्वपदी स्थापावे. कर्णपुटी मंत्र द्यावा दासगुरु मार्ग बोधावा, यानंतरे वस्ती देवा कोठे क्रमू ते सांगा.
हे धुंडी राजा, आपण प्रत्यक्ष सगुण रूपात माझं चर्मचक्षू समोर प्रकट व्हा. त्याशिवाय मला सार्थकत्व वाटणार नाही. मी कृतार्थ होणार नाही. आपण या हीन दिनावर कृपा कटाक्ष टाका. मला प्रत्यक्ष सगुण रूपात येऊन उपदेश द्या. कर्णपुटी मंत्र देऊन गुरुमार्गाचा बोध द्या आणि त्यानंतर माझे उर्वरित जीवन कुठे कसे व्यतीत करू तेही सांगा. जनार्दनांची भक्तियुक्त अंतःकरणाने केलेली भाबडी विज्ञापना ऐकून श्री गणेशास परमसंतोष वाटला. त्यांनी प्रथम जनार्दनांच्या हृदयकमलावरील आपले रूप तिरोभूत केले. जनार्दनांनी हे रूप हृदयातून कुठे गेले हे पाहण्यासाठी एकदम नेत्र उघडले तर समोर तेच हृदयस्थ गणेशाचे सगुण सुंदर रूप जनार्दनांना दिसले. कुंकुम रक्ती मंगल मूषकारूढ गणेशाचे कर्ण फडफडत आहेत. भुंगे गुंजारव करीत आहेत. शुंडादंडात मोदक शोभत आहे. नेत्र करुणेच्या सागराने भरले आहेत. कर्ण फडफडताना कानातील कुंडले हालत आहेत. त्याचा मंद शांत प्रकाश सर्वत्र पडला आहे. गंडातून रस पाझरत आहे. भाळी चंद्रकोर शोभत आहे. हातात पाश अंकुश घेतलेले असून एक हाती दंत व दुसरा हात अभयदानासाठी पुढे केलेला आहे. नागबंदयुक्त 2 डौलदारपणे मिरवत आहे. यज्ञोपवीत धारण केले आहे. रक्तांबराची प्रभा सर्व आकाशभर फाकली आहे. जणू सकाळचा बालरवीच उदित झाला आहे. पायी तोडर रुंजूनत आहेत. सिद्धिबुद्धी दोहो बाजूंनी सेवेत तत्पर आहेत. गणांचा मेळा सभोवार जमला आहे. असे मनोहारी रूप पाहून जनार्दनांचे देहभान हरपले. त्यांना गजेंद्रापुढील जीवन मृत्यूच्या सीमारेषेवरील क्षण आठवला. हेच रूप तेव्हाही जनार्दनांना त्या गजेंद्राकडे पाहताना भासित झाले होते. तेव्हा भासित झालेले रूप आता साक्षात प्रकट झाल्याने जनार्दनांच्या चित्तवृत्ती बहरल्या. या अलौकिक रूपाकडेच पाहत राहावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर लोटला. देहावर रोमांचाचे रान फुलून आले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्यांचे सर्वांग प्रेमभराने थरारू लागले. ते मंत्रमुग्ध झाले. धुंडीराज गणेशाने जनार्दनांना आपल्या दिव्य हाताने जवळ घेतले. त्यांच्या मस्तकावरून आपला हात अभयदानी वरदहस्त फिरवला. त्यांचे सांत्वन केले. जनार्दन परमानंदाचा सोहळा अनुभवू लागले. ते त्या गणेशाची आर्तपणे आरती ओळवू लागले. लंबोदर सुंदर वरवाहन उंदीर गिरिजापती कमलापती वंदिती सुरवर वदनी शोभे सुंदर निशिकर शशिकर प्रचंड गंडी झुंझुम करीती मधुकर. जनार्दनांच्या निस्सीम भक्तीने सेवेत तपाचरणाने धुंडीराज संतुष्ट झाले. त्यांना निकट पाचारण करून त्यांच्या मस्तकावर पूर्ण वरदहस्त ठेवला. शुभ नक्षत्र शुभवार गणेश योगावर हा अलौकिक दिव्य दीक्षांत समारंभ साजरा होत होता. जनार्दनांनी पद्मासन घातले. दोन्ही हात जोडले. श्वास जय केला. हम क्षम या मंत्रांनी मेरुमस्तक भाग व्याप्त केला. श्री गणेशाने त्यांना नाथपंथीय पद्धतीने वर्ण कला वेद आणि क्रिया अशा चतुर्विध स्वरूपाच्या दीक्षा दिल्या. हम क्षम या मंत्रांनी मेरुमस्तक भाग व्याप्त केला. ही वर्ण दीक्षा शिष्याची जीवनकला आत्मकलेत मिळवून जडांश सांडून आत्मांशात पाहण्याची दृष्टी ही कला दीक्षा. ती दिल्यानंतर गणेशाने जनार्दनांच्या डोळ्यात अद्वैत दृष्टीचे संचारण केले. ही वेद दीक्षा आणि नंतर क्रिया दीक्षा अशा चतुर्विध स्वरूपाच्या शास्त्र दीक्षा देऊन गणेशाने जनार्दनांच्या मस्तकावर पूर्ण कृपेचा हस्त ठेवून घनगंभीर आवाजात ते बोलू लागले. जनार्दन आता धुंडीराजाच्या कृपासागरात निमज्जन करीत होते. नाही भानू दिनराती हे तो अज्ञान जनाप्रती सहज प्रकाश नाही होणे जाणे नाश. अशी दिव्य अद्वैतानुभूती शाश्वत सत्याची प्रकाशमय अनुभूती जनार्दन घेत होते. आणि धुंडीराज जनार्दनांना बिंदुसरेच्या तीरावरील बिलिनी म्हणजे आजचे बीड नगरीत जाऊन तेथेच वास्तव्य करून जनकल्याणार्थ कर्ममार्गाची पूर्वाम्नाय पंथाची परंपरा चालविण्याचा आदेश देऊन अंतर्धान पावले. जनार्दन एकदम भानावर आले. वीज चमकून जावी तसे त्यांना वाटले. आपणास एक दिव्य संदेश मिळाला आहे. जे आपण पाहिले अनुभवले हे तर स्वप्न नव्हते ना. श्री गणेशाचे घनगंभीर शब्द त्यांच्या कानामनात पुन्हा पुन्हा झंकारत होते. त्यांनी दिलेला आदेश तर हृदयावर कोरला गेला होता. बिलिनी नगरीत जाऊन वास्तव्य करायचे.
ही नगरी पुण्यपावन, चारी दिशेला देवस्थाने अशा पुण्यभूमीमध्ये वास्तव्य करून परंपरा चालवायची. कोणती परंपरा? आनंद संप्रदाय, पूर्वाम्नमाय पुढे चालवायचा, जनकल्याणाचा मार्ग सांगायचा. श्री गणेशाने एक फार मोठी जबाबदारी, फार मोठे कार्य त्यांच्यावर सोपवले होते. यापुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.